अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय। शेतात गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। सोयाबीन पिकाला फटका बसलेला आहे। धाराशिवमधली ही दृश्य समोर येत आहेत। गुडघ्या इतकं पाणी शेतात साचलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे। इतकंच नाही तर ऑगस्ट महिन्यापासून सततचा पाऊस पडत होता, तर गेल्या 4 दिवसांपासून अतिवृष्टी झाली आहे। नद्यांना महापूर आल्यात। अक्षरशः शेतकऱ्याचं सोयाबीन शेतात सडलंय, काळं पडलंय। आपण बघू शकतो की हे सोयाबीन पूर्णपणे काळं पडलंय, याला शेंगा देखील राहिल्या नाहीत। आपण भूम तालुक्यातील गणेगावच्या परिसरामध्ये आहोत। इकडे बघू शकतो आपण की किती विदारक परिस्थिती आहे। हे सगळ्या शेतामध्ये पाणी साचलंय, पूर्ण सोयाबीन अक्षरशः सडून गेलंय, कुजलंय शेतामध्ये। आणि हे सोयाबीन काढण्यासाठी हे शेतकरी बाजावरती सोयाबीन काढतायत, कारण सोयाबीन काढलेलं खाली ठेवायला जागा सुद्धा शिल्लक नाही। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा, काय परिस्थिती तुमची पावसाने तुमच्यावरती आणून ठेवली? इतकी वाईट अवस्था आहे, गुडघाभर चिखल आहे, चिखलावर पाणी आहे, सोयाबीन सडलंय, काळं पडलंय, बाजावर काढताय? बाजारात काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही ना। आता काढावं तर लागणार, कसं नाही कसं कमरा इतकं पाणी होतं साहेब। हे सगळं वरचं बांध फुटून सगळं तलाव वरचं पाझर तलाव हे जर खराब झाल्यामुळं सगळं पाणी खाली आलंय। आणि अक्षरशः हेच नाही, ही शेती सगळी कमरा इतकी पाणी खाली होती। आता 2 दिवस झाले फक्त कमी झालंय, तर अजून सकाळी चालू झाले। आज सकाळी पाऊस झाले अजून। काय काय सांगाल, किती होईल उत्पन्न? काय उत्पन्न व्हायचं याचं? लय झालं, एक नाही एखादा कट्टा झाला तर होईल ना, तर ते काढायला परवडत नाही। 2 खर्च झाला आता ह्याचा खर्च पेरणीचा तुम्हाला सांगतो 2000 रुपये खर्च। सरकारला काय सांगणार? काय करावं, त्यांनी मदत करायला पाहिजे ना असल्या शेतीला। मग किती होती सोयाबीन सगळी? किती होते? अर्धा एकरची होते। किती? हा, 1 एकर 1.5 एकर उडीद होता, पण उडीदाचं तर काय सापडलं नाही। हा, आता खर्चाला चुकलं नाही, उत्पन्नाला उत्पन्न तर काय आता खायची बोंबाबोंब। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र।